आता लोकांनी श्रावण पाळायचे सोडले आहेत. इकडे दिसतंय ती पर्पल कलरची कोबी एकदम शेतातनं काढून आणल्यासारख्या शेक आहे. रेट तुम्हाला होलसेलवालाच मिळतोय. ती आळू सेम आहे, क्वांटिटी पण सेम. बंडा आहे हा बघा, बंडा डबलचा पण नाही, 3 पटचा फरक. थोडा कलरमध्ये फरक आहे ह्या वांग्यांमध्ये. मी अशा भाज्या कधी बघितल्या आहेत, त्याचे रेट ऐकलेत का? नवीन नवीन नावं तुम्हाला माहीत पडतील. एंडमध्ये पण भाजीवाले आहेत. पावसाळी स्पेशल भाजी पण आहे मार्केटमध्ये. असं नाव मला नक्की सांगा मराठीमध्ये काय म्हणतात. आज भाजी मार्केट थोडं शांत दिसतंय. मार्केटच्या बाहेरच्या साईडला डायरेक्ट विकतंय. मराठी माणसं मार्केटमध्ये भेटली की बरं वाटतं. आत्ता काढून अंदर का वाटतो, डायरेक्ट मातीला गेलं. आपण कोथिंबीरवाले फुकट मागतो. पाळ्या भाज्या स्वस्त झालेल्या आहेत. तुम्ही रेट पण कम्पेअर करू शकता दोन्ही व्हिडिओ. मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपला लास्ट भाजी मार्केटचा व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये आपण FMC वाशीचं होलसेल भाजी मार्केट एक्सप्लोर केलं होतं. म्हणजे होलसेलमध्ये तुम्हाला काय भाज्यांचे रेट असणार ते सर्व कळालं असेलच. आणि होलसेल म्हटलं की तुम्हाला कमीत कमी 10 किलो ह्याच्या खाली तुम्हाला भाज्या मिळत नाही. त्या पण काहीच, बाकी तर 20-25 किलो ह्याच्यावरच तुम्हाला भाज्या घ्यायला लागतात. म्हणजे आपण जे रिटेलर गिरायक आहोत त्यांना होलसेल मार्केटचा काय उपयोग नाही. त्यांना आपल्या रिटेल मार्केटचा रेट बघायचा आहे. मग आपण त्यासाठी आलो होतो वाशी FMCच्या रिटेलवाल्या मार्केटमध्ये. म्हणजे किती किलो पाहिजे तेवढं होलसेलमध्ये घेऊ शकता, पण रिटेलमध्ये तुम्हाला कमीत कमी अर्धा किलो घ्यायला लागतील. चला तर त्या मार्केटमध्ये जाऊया आणि रिटेलमध्ये काय भाज्यांचे भाव आहेत ते पण आपण बघूया. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट 2026. होलसेल भाजी मार्केट आणि रिटेल भाजी मार्केट सेम डेला आपण एक्सप्लोर केलेलं आहे. व्हिडिओ मात्र तुम्हाला 2 वेगवेगळ्या डेला येतात, त्यामुळे तुम्ही रेट पण कम्पेअर करू शकता दोन्ही व्हिडिओ. इकडे जे C नंबरचं जे मार्केट आहे ना बघा, C नंबरचे जे गाळे आहेत ना, इकडे तुम्हाला असे सर्व कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता, मिरच्या असे मसालेवाले आयटम मिळतील तुम्हाला. हिरव्या मसालेवाले आयटम. तसं पालक पण दिसतो इकडे. कसं आहे पालक? 10,000 रुपये जुडी आहे पालकची बघा. आणि अजून माती पण नाही निघाली, एकदम शेतातनं काढून आणल्यासारखी वाटते बघा. 10,000 रुपये जुडी. आणि कोथिंबीर जुडी कशी आहे? 5 रुपये. आणि इकडे कोथिंबीरची जुडी बघा 5-5 रुपये आहे कोथिंबीर. फक्त 5-5 रुपये जुडी आहे कोथिंबीरीची. एवढी स्वस्त झाली आहे कोथिंबीर. पाळ्या भाज्या स्वस्त झालेल्या आहेत मार्केटमध्ये असं दिसतं आहे रिटेलमध्ये तरी. बाकी ह्या होलसेलमध्ये काय आपल्याला दिसलेलं नाही. होलसेलवाला सर्व तुम्हाला इकडे दिसेल पालेभाज्या. तिखटवाली मिरची आहे जी 80 रुपयाला तुम्हाला 2.5 किलो मिळणार आहे. म्हणजे 32 रुपये किलोने पडेल तुम्हाला. 2.5 किलो घ्या किंवा किलो घ्या, रेट तोच राहील 32 रुपये किलो. आणि 80 रुपयाला 2.5 किलो हा रेट आहे. तिखटवाली मिरची आहे. इकडे आलं आहे जे तुम्हाला 180 रुपयाला 2.5 किलो मिळेल. म्हणजे जवळजवळ 72 रुपयाला किलो पडेल तुम्हाला हे आलं. 180 रुपयाला 2.5 किलो. इकडे लिंब आहेत जी तुम्हाला 100 रुपयाला किलो मिळतील. आणि किलोमध्ये जवळजवळ 30 ते 35 लिंब भरतील. म्हणजे तुम्हाला एक अंदाज 3 रुपयाने एक लिंबू पडणार आहे. 100 रुपयाची किलो घेतल्यानंतर अंदाज सांगतो मी तुम्हाला, कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे जसं साईज तुम्ही घेणार, छोटी घेतली तर जास्त बसतील, मोठी घेतली तर कमी बसतील. इकडे पुदिना आहे ज्याची जुडी आहे 10 रुपयाची बघा. पुदिनाची जुडी 10 रुपयाची आहे. आता पुदिना स्वस्त व्हायला लागला, म्हणजे जरा बऱ्यापैकी महाग झाला होता, पण आता स्वस्त होऊ लागला आहे पुदिना. 10 रुपयाची जुडी आहे पुदिन्याची. आणि इकडे आहे कढीपत्ता जो तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे बघा. कढीपत्ता मार्केटमध्ये किलोने मिळतो, एवढं लक्षात घ्या. आपण कोथिंबीर बरोबर फुकट मागतो, पण मार्केटमध्ये तो तुम्हाला फुकट नाही मिळत. आपण कोथिंबीरवाले फुकट मागतो, पण इकडे तुम्हाला किलोमध्येच घ्यायला लागतो बघा. 40 रुपये किलोचा रेट आहे आजचा कढीपत्त्याचा. इकडे लिंबू बघा 4 रुपयाला 1 लिंबू आहे. आणि हे छोटं लिंबू आहे ते 2.5 रुपयाला 1 लिंबू आहे. डझनावर घ्या, 1-1 पीस घ्या किंवा 100 घ्या, रेट हाच राहणार आहे तुम्हाला. आणि लिंबू तसे काय स्वस्त नाही झाले पाऊस येऊन, पण आपण म्हणतो ना पावसाळ्यात लिंबू स्वस्त असतात, पण तेवढे काय स्वस्त नाही झालेले वाटत आहे. हे आहे कोथिंबीर ही बघा, ही 10 रुपये जोडी आहे. आणि दादा सांगतोय प्युअर गावठी आहे. आता याचा बघा चेहरा बघून ठेवा, प्युअर गावठी सांगतोय. 10 नंबर C 386. आणि 10 रुपये जोडी आहे कोथिंबीरची बघा. एवढी जोडी आहे बघा. लातूरची कोथिंबीर आहे म्हणून सांगतोय दादा. आता काय तो सांगतोय म्हणजे आपल्याला विश्वास ठेवायला लागेल बघा. खरंच सांगतोय, धंदे की कसम. ठीक आहे बघा, 10 रुपये जुडी आहे. या आणि घ्या तुम्ही. दिसतोय मुळा आपल्याला. आणि साईज बघा मुळ्याची. आणि 50 रुपयाला बंडल मिळणार आहे तुम्हाला. हा पूर्ण बंडल, त्याच्यामध्ये तुम्हाला 8 पीस येणार आहेत. आता बघा ते छोटे मोठे असणार. आता वरच्या साईडला जरी मोठे दिसत तरी बघा खालच्या साईडला छोटे आहेत. आणि हे 50 रुपयाला बंडल आहे. आणि हा कसा आहे? आणि हा 40 रुपये आहे. पण हा बघा आत्ता काढून अंदर का वाटतो, डायरेक्ट मातीला गेले बघा किती. बघा 40 रुपये. लाल माठ 10 रुपये जुडी आहे. आता पालेभाज्या चांगल्यापैकी स्वस्त झालेल्या आहेत असं दिसतंय. सगळं 10 रुपये जुडी आहे बघा. लाल माठ आहे आणि 10 रुपयाची जुडी आहे लाल माठची. चांगली जुडी दिसते बघा. आणि मेथी कशी आहे दादा?
बघा मेथीची जोडी आहे ती 15-15 रुपयाची आहे. जोडीची साईज पण बघा तुम्ही, 15 रुपये जोडी आहे मेथीची. इकडे शेपू पण आहे जो तुम्हाला 15 रुपये मिळणार आहे जोडी. बघा इकडे सर्वांना पालेभाज्यावाला मार्केट आहे. हे मार्केट जे सी वाळेमध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला सर्वीकडे अशा पालेभाज्याच दिसणार आहे सगळीकडे. आणि इकडे बघा इकडे मेथी आहे, बारीक मेथी दिसते मला बघा, ही पानं बारीक आहेत आणि 10-10 रुपयाची जोडी आहे. पुन्हा सासवड साईडचे दादा आहेत मार्केटमध्ये आपल्या, आणि अशी मराठी माणसं मार्केटमध्ये भेटली की बरं वाटतं आपल्याला. तसं तर होलसेल मार्केटमध्ये पण बरेच मराठीच आहेत सगळे. कांद्याच्या पाती आहे ते बघा मस्त पैकी. कशी आहे ती? इकडे 10-10 रुपये जोडी आहे कांद्याची आणि जवळजवळ 9 ते 10 कांद्याचे आहेत त्याच्यामध्ये, 10 असतील प्रत्येकामध्ये. आणि छोटे छोटे कांदे, म्हणजे कांदे का तुमच्या कामाचे नाही पण 5 कामाची आहे. 10-10 रुपयाची जोडी आहे फक्त. इकडे तुम्हाला कोथिंबीर दिसते बघा, हे मार्केटच्या बाहेरच्या साईडला डायरेक्ट विकत आहेत कॅरेटच्या कॅरेट. आणि 100 रुपयाला कॅरेट आहे फक्त, 10-12 किलोचं कॅरेट असेल. कोथिंबीरच्या जोड्या आहेत असेल आणि या कॅरेटमध्ये किती असतील आता माहीत नाही आपल्याला. पूर्ण कॅरेट आहे तो 100 रुपयाचा आहे फक्त. आणि मस्त वास आला आहे कोथिंबीरचा. मग असे बाहेर लागलेले असतात आणि लवकर आहे त्यासाठी. हे बाहेरचे जे आहेत ना कोथिंबीरवाले, यांच्याकडनं तुम्हाला जर होलसेलमध्ये घ्यायचं असेल किंवा हे रिटेलमध्ये पण विकतात, 1-2 जोड्या असं पण विकतात. तुम्हाला लवकर यायला लागेल. लेट आला तर तुम्हाला हे गाडीवाले दिसणार नाही, तर हे निघून जातात विकून लगेच. जास्त वेळ थांबत नाही तिकडे विकायला. तर बघा अशा गोणी पण आहेत, कॅरेटच्या कॅरेट याच्यात भरतात ते. 100 रुपये कॅरेट. तिकडनं जुड्या काढलेल्या आहेत आणि 5-5 रुपयाला जोडी विकत आहेत. मला वाटतं 30-35 तर जुड्या सहज असतील कॅरेटमध्ये. इकडे मिळतील तुम्हाला भाज्या, तुम्हाला ज्या रेग्युलर लागणाऱ्या भाज्या तर सर्व तुम्हाला इथे मिळतील. पण आज भाजी मार्केट थोडं शांत दिसतं आहे, बिलकुल गर्दी नाही भाजी मार्केटमध्ये. कशी आहे गवार? 100 रुपये किलो गवार आहे इकडे. गवार तर तुमच्या एरियामध्ये काय रेट असेल तर नक्की सांगा. इकडे तर हा रेट आहे. इकडे आहे मुंगरियाची भाजी, मुंगरिया म्हणतात. तर आपल्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. कसं किलो आहे? 80 रुपये किलो आहे बघा, 80 रुपये किलो मुंगरिया. इकडे राजमा आहे सफेदवाला, 70 किलो. बघा 70 रुपये किलो आहे राजमा. इकडे पावटा आहे, हा तुम्हाला 70 रुपये किलोने मिळणार आहे. रिटेलमधला भाव मी तुम्हाला सांगतोय. बघा राजमा आहे. आणि ह्याचं नाव मला नक्की सांगा मराठीमध्ये काय म्हणतात. तर ह्याने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि इकडे आहे या भाऊकडे मटार. बघा आणि मी मटारच घेऊन बसतो. आणि 110 रुपये किलोचा रेट आहे मटारचा. बाबा होलसेलमध्ये आपण बघितला 85-90 रुपये आणि इकडे रेट आहे तो 110 रुपये किलो. बाबा रेट चांगलाच चालू आहे मटारचा सध्या. मटार बऱ्यापैकी महाग झालेला आहे. छान. आणि फरसबी कशी आहे? आणि फरसबी आहे ती 80 रुपये किलो. 70 ने मिळेल तुम्हाला फरसबी. 80 रुपये सांगतो आहे, 70 रुपयाने मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला शिमला मिरची आहे ही तुम्हाला 40 रुपये किलोने मिळेल. छोटी आहे, चांगली आहे. आणि तोंडली कशी आहे? 50 रुपये किलो. बघा तोंडली आहे ती 50 रुपये किलो आहे. परवळ आहे दादाकडे. कसं आहे परवळ? 70 रुपये किलो. परवळ आहे तो 70 रुपये किलो. आणि इकडे छोटीवाली चांगली भेंडी आहे ती 40 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा भेंडी ओळखायचं हे माझं तंत्रज्ञान आहे. असं पटकन तुटली म्हणजे चांगली कवळी भेंडी आहे. ती तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे आहेत कंटोळे जे पावसाळ्यामध्ये स्पेशल येतात आणि मोठे मोठे कंटोळे येतात आणि 70 रुपये किलो आहेत. मार्केटचा रेट आहे FMC मार्केट वाशी होलसेलवाला रेट. रिटेलमध्ये 70 रुपये किलो तुम्हाला कंटोळे मिळणार. साईज बघा नाही केवढी आहे. पावसाळी स्पेशल भाजी पण आहे मार्केटमध्ये. इकडे दोडका आहे जो तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. दोडक्याचा हा रेट आहे आजचा 60 रुपये किलो. आवळा कसा आहे मित्रा? आवळा 120 रुपये किलो. बघा आवळा आहे तो 120 रुपये किलो. आणि इकडे कैरी आहे 70 रुपये किलो. बघा कैरी आहे ती 70 रुपये किलो. पटापट रेट जाणून घ्या. केळी कशी आहे? 60 रुपये. बघा, केळी आहे ती 60 रुपये किलो. ही पिकणारी केळी नाही आहेत आणि ही साऊथची केळी आहे, भाजीची केळी आहेत. 60 रुपये किलो. ती कशी आहे? वांगी 50 रुपये किलो. बघा वांगी आहेत ती 50 रुपये किलो आहेत आणि चांगली गावठी वांगी आहेत. बघा या आपल्या मावशी घेत आहेत त्यामुळे चांगले आहेत. मावशी चांगली आहेत ना? बघा चांगली सांगतात मावशी. ते पण आपल्यासारखं घ्यायलाच आलेलं आहे. कारली कशी आहेत? कारले 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो कारली आहेत. अशी कारली दिसतात मस्तवाली. केवढा कसा बोलला? 60 रुपये. बघा केवढा आहे तो 60 रुपये किलो. आणि फरसबी 60 रुपये किलो. आणि तिकडे आहे गवार. गवार कशी मित्र? किती? 80 रुपये किलो. बघा गवार आहे ती 80 रुपये किलो. कमी तिखटवाली मिरची कशी आहे मित्र? 60 रुपये किलो. बघा कमी तिखट 60 रुपये आणि तिखटवाली 40 रुपये. तिखटवाली 40 रुपये किलो. गाळा नंबर लक्षात घ्या. हा बघा D392 D391. इकडे चवळी आहे आणि तुम्हाला 70 रुपये किलोने मिळणार आहे. आता बघा ही साईज मोठी आहे, ही साईज छोटी आहे पण रेट मात्र सेम आहे 70 रुपये किलो. आणि अरबी कसं आहे दादा? अरबी
अरबी आहे तो 60 रुपये किलो आहे आणि तोंडली पण आहे दादा कशी किलो 50 रुपये किलो तोंडली आहे. बघा हे D413च्या समोर D394 इथले हे गाळे आहेत. काय होतं आपण सुरुवातीला सर्व मार्केट बघून निघून जातो पण असं थोडासा एंडपर्यंत पण या एंडमध्ये पण भाजीवाले आहेत. भरपूर आहेत भाजीवाले इकडे. सध्या मार्केट एकदमच शांत दिसतं आहे आज. बिलकुल गर्दी नाही चहलपहल नाही. सकाळचे 10 वाजलेत फक्त. इकडे तुम्हाला गवती चहाची जोडी दिसते आहे आणि ही 40 रुपयाची जुडी आहे. पण एवढी लांबलचक जुडी आहे बघा आपल्या कॅमेऱ्यात बसत नाही एवढी लांबलचक जुडी आहे. असा आडवा केला तरी बसते का बसते पण आहे 40 रुपये जुडी आहे. इकडे शेवग्याची शेंग आहे जी तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे आहे आईसबर्ग बघा या भाजीला आईसबर्ग भाजी म्हणतात आणि ही ह्याला आपण चायना भाज्या म्हणतो नॉर्मली पण नाव याचं आईसबर्ग आहे. आणि ह्या मार्केटमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला अशा लॉटमध्ये चायना भाज्या पण मिळतात. हे बघा इकडे ही जुगनी कशी आहे बघा 150 रुपये किलो जुगनी आहे. हिरवी घ्या किंवा पिवळी घ्या सेम रेट आहे. पोकचा बघा नवीन नवीन नावं तुम्हाला माहीत पडतील इथे. पोकचा हे कसं किलो आहे 200 रुपये किलो बघा 200 रुपये किलो. आणि हे काय आहे लोलो. भाज्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा माझ्या घंटा लक्षात काय राहत नाही आहे. हे लोलो नाव आहे याचं 150 रुपये किलो. आणि इकडे आहे चायना कोबी हे सॅलडमध्ये वापरली जाते. हे कशी किलो आहे 150 रुपये किलो आहे. आणि इकडे सलेरी भाजी आहे तुम्हाला ती कोथिंबीरसारखी दिसेल तो वर ठेवली आहे. आणि सलेरी ही कशी किलो बघा ही 200 रुपये किलो आहे. इकडे आहे ब्रोकली जी तुम्हाला 250 रुपये किलो आहे. आपण गड्ड्यावरती घेतो आपल्या इकडे. आणि हा आईसबर्ग कसं आहे 150 आणि आईसबर्ग तर ऑलरेडी सांगितलं 150 रुपये किलो. अशा भाज्या आहेत वेगवेगळ्या. हे काय आहे दादा केल. आणि बघा ह्याला केल म्हणतात. तर काय भाज्यांची नावं आहेत ना खरंच मला काय कळत नाही. एवढी डीपली मी कधी आजपर्यंत मार्केटमध्ये विचारली नव्हती पण हा दादा मस्तपैकी सगळी नावं सांगतो. केल भाजी आहे ही. आणि हा आहे शिमला मिरची कलरवाला पिवळा आणि लाल. हा कसा किलो आहे 250 रुपये किलो बघा हा पण 250 रुपये किलो आजचा रेट. आणि केलचा काय रेट बोलले 170 केल. आणि हे काय पासली हे कसं किलो हे 200 बघा हे 200 रुपये किलो. अशा एकदम वेगवेगळ्या भाज्या आहेत चायनावाले. दादा सांगतो आपले नॉर्मल लोक पण हे भाज्या विकत घेऊन जातात. आता मी समजवतो फक्त हॉटेलवाले वगैरे घेऊन जातात 5 स्टार 4 स्टारवाले पण नॉर्मल भाज्या पण लोक विकत घेतात. चांगलं आहे. हे काय आहे टाईम हा यार हे कसं किलो असेल हे कसं किलो 500 रुपये किलो. वा 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 भाजीचा रेट बघा 500 रुपये किलो थॅम. हां तुम्ही अशा भाज्या कधी बघितल्या त्याचे रेट ऐकलेत का नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा या दादाने मस्त छान अशी माहिती दिली. यांचा गाळा नंबर आहे D426. इकडे तुम्हाला सर्व अशा चायना भाज्या मिळतील ज्या तुम्ही कधी ऐकल्याही नसतील आणि पाहिले नसतील. माझ्यासाठी तरी असंच आहे ऐकलंही नाही आणि पाहिलं नाहीत. थोड्याफार जुगनी वगैरे माहिती असतं आपल्याला ब्रोकली वगैरे पण हे आईसबर्ग वगैरे नो नॉलेज भाई. आणि मस्त भाज्यांचे जर नावं सांगितले त्याने ती कन्फर्म करा तुम्ही कमेंटमध्ये नक्की. रेट पण बघा भारी भारी रेट्स आहेत. बीट आहे तो 40 रुपये किलो आहे आजचा. आणि गाजर बघा 2.5 किलो घेतलं तर 120 रुपये 1 किलो घेतलं तर 50 रुपये हा रेट आहे गाजरचा आजचा. आणि ही आपली भजीवाली मिरची कशी आहे दादा 70 रुपये किलो ही मिरची आहे. कोबी आहे मार्केटमध्ये 80 रुपयाला 2.5 किलो म्हणजे 32 रुपये किलो. आणि फ्लॉवर आहे 150 रुपये 2.5 किलो म्हणजे 60 रुपये किलो. फ्लॉवर बऱ्यापैकी महाग आहे मार्केटमध्ये. बघा भोपळा आहे 50 रुपयाला 2.5 किलो 20 रुपयाला किलो. बघा असे रेट आहेत मार्केटमध्ये भाज्यांचे. इकडे तुम्हाला दिसतो गिलका. आता जुगनी आणि गिलकामध्ये थोडंसं फसायला होतं पण हा आहे गिलका तो तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हा आहे पडवळ लांबवाला पडवळ. काही काही तोडलेले पण आहेत तुम्ही बारीक झाले. आणि 60 रुपये किलोचा रेट आहे मार्केटमध्ये पडवळचा. भाज्यांचा रेट तुम्ही नोटीस करा आपल्या व्हिडिओमध्ये करत पण असतात. तर जवळजवळ ना सगळ्या भाज्यांचे भाव ऑलमोस्ट आजूबाजूलाच असतात 60 रुपये. आता आजचा ना 60 रुपये सगळीकडे दिसतोय भाव आपल्याला. 60 रुपये 50 रुपये 60 रुपये 50 रुपये असंच रेट आहे सध्या. इकडे बघा अशी मोठी मोठी वांगी आहेत. थोडा कलरमध्ये फरक आहे ह्या वांग्यांमध्ये पण रेटमध्ये काहीसुद्धा फरक नाही. रेट 40 रुपये किलो कुठली पण घ्या. ही घ्या किंवा ही घ्या. रिटेलवाल्या मार्केटमध्ये तुम्हाला असं होलसेलमध्ये पण माल मिळतो. असं नाही की फक्त रिटेलच मिळतो. होलसेलमध्ये फक्त होलसेल मिळतो पण रिटेलमध्ये तुम्हाला होलसेल रिटेल दोन्ही प्रकारचा मिळतो. हे बघा आता हे होलसेलमध्ये आहेत. आली ही कंच पण होलसेलमध्ये आहेत. बघा तिकडे कोबी उतरते तो पण होलसेलमध्ये आहे. पण हे मार्केट आहे रिटेलवाला जिथे तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकताय. इकडे असं छोटे छोटे विकणारे बसलेले असतात
ते तुम्हाला अर्धा किलोपर्यंत माल देतात, अर्धा किलोच्या खाली देत नाही. शिमला मिरची कशी आहे दादा? 40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो इकडे शिमला मिरची आहे. बघा इकडे वाटाणा आहे तो 100 रुपये किलो आहे. गाजर आहे 40 रुपये किलो, कारली पण 40 रुपये किलो आणि मस्त बारीकवाली भेंडी आहे ती पण 40 रुपये किलो. वांगी कशी आहे? बघा वांगी आहेत ती 50 रुपये किलो आहे. बाकी ही लाईन तर 40 रुपये किलोवाली आहे सगळी. इकडे आलं आहे. आलं कसं आहे मित्रा? बघा 160 रुपये किलो आलं आहे, चांगलंवालं आलं. आणि हे कसं आहे? हे 60 रुपये किलो. बघा हे 60 रुपये किलो आहे. ओला आलं आहे. फरक बघा डायरेक्ट 100 रुपयाचा फरक, डबलचा पण नाही, 3 पटचा फरक. हे 160 रुपये किलो आणि हे फक्त 60 रुपये किलो. इकडे फ्लॉवर आहे जो तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे लूजमध्ये. बाकी तुम्ही जशी गड्डी घ्याल तशी त्याच्यावर आहे, आणि जेवढी गड्डी बसेल किलोमध्ये तेवढं तुम्हाला द्यायचं आहे. 60 रुपये किलोचा हा रेट आहे. आणि इकडे बघा ही लांबडीवाली वांगी आहेत, बारकीवाली पण आहे. ही कशी बारकीवाली? 50 रुपये. लांबडीवाली घ्या किंवा बारकीवाली घ्या, 50 रुपये किलो रेट आहे. बघा यांच्याकडे कारली पण 50 रुपये, शिमला मिरची पण 50 रुपये, काय पण घ्या 50 रुपये किलो. इकडे बघा इकडे आहे चिकणीची भाजी जी तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. आणि टिंडे कसे आहे? 40 रुपये किलो. टिंडे आहेत ते तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार. छोटे मोठे सगळे 40 रुपये किलोने येते. मला सगळे घेतले विकत आता बघा दादा. इकडे सुरण आहे जे तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे, म्हणजे 100 रुपयाला 2.5 किलो. आणि कच्चीवाली पपई आहे भाजीची, ती तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. आणि बंडा आहे हा बघा बंडा, आणि हा पण तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. आपण होलसेलमध्ये बघितलेला, आता रिटेलमध्ये पण रेट बघून घ्या तुम्ही. 40 रुपये किलो. बघा असा बाहेर लावला आहे बंडा, 40 रुपये किलो. मग अशा आपण लांबडावाला पडवळ बघितला, आता हा छोटावाला परवळ बघा, परवळ 70 रुपये किलो. दुधी दुधी आहे तो 40 रुपये किलो. बघा इकडे भोपळा आहे, आणि हा पांढरा भोपळा आहे जो तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार आहे. इकडे कोळा आहे, हा कसा? बघा पेठा बनतो ना ज्याचा, तो कोळा 30 रुपये किलोने. कोणी पेठावाला म्हणतात ना, ओके, डायरेक्ट पेठा म्हणून पण घेतात, आपण याला कोळा म्हणतो. आणि हा लालवाला भोपळा आहे जो तुम्हाला 24 रुपये किलोने मिळणार आहे. या दादांकडे तुम्हाला सुरण भोपळा वगैरे सर्व मिळणार आहे. आणि यांचा गाळा नंबर आहे D458. बघा इकडे या तुम्हाला असे सगळे भोपळे कोळा वगैरे सर्व काही मिळेल तुम्हाला. आणि सुरण कसं आहे दादा? बघा सुरण आहे ते 40 रुपये किलो. बघा दादाकडे इकडे मद्रासी काकडी पण आहे जी 40 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा इकडे आहे भाजीचा आळू, भाजीचा आहे वडीचा नाही. वडीचा कसा आहे? वडीचे 120, 30, 60 रुपये. इकडे वडीचा जो आळू आहे त्याच्यामध्ये 50 पानं तुम्हाला येतील 120 रुपयाला. इकडे पण 50 पानं जी तुम्हाला 60 रुपयाला मिळतील, पण पानांमध्ये फरक आहे. बघा हे लहान साईज आहे. बघा ताई आपल्याला चांगलं सांगतात, तिकडे लहान साईज आहे म्हणून 60 रुपये, इकडे मोठी साईज आहे म्हणून 120 रुपये. बाकी आळू सेम आहे, क्वांटिटी पण सेम आहे, 50-50 पीस. आणि हा भाजीचा आळू आहे जो तुम्हाला 20-20 रुपयाला मिळणार आहे. याच्यामध्ये जास्त नाही, 10 पानं असणार आहेत, पण हा प्युअर भाजीचा आळू आहे. आणि इकडे टोमॅटो आहे मार्केटमध्ये जो तुम्हाला 70 रुपयाला 2.5 किलो मिळतो आहे, आणि 30 रुपयाला किलो. दादा आपल्याला करेक्ट करतात की हे रिटेल जरी असलं तरी हे पण होलसेलच आहे, रेट तुम्हाला होलसेलवालाच मिळतो आहे. बघा 1 किलो 30 रुपयाने आपण घेतो आहे. हे कैरी कशी आहे? बघा कैरी आहे ती 80 रुपये किलो आहे. आणि चवळी कशी आहे दादा? 70 रुपये किलो. बघा चवळी आहे ती 70 रुपये किलो. भाज्यांचे भाव तर वाढलेले आहेतच, पण काहींचे कमी पण झालेले वाटतात आपल्याला. जो टोमॅटो 110 रुपये 2.5 किलो होता, हा 70 रुपये 2.5 किलो आहे. इकडे आहेत कणस, ही 50 रुपयाला 3 सांगतात कणस आपल्याला. साईज बघा कणसांची केवढी येते. आणि इकडे शेंगा आहेत ज्या 120 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. एकदम शेतातनं काढून आणल्यासारख्या शेंगा आहेत, माती पण तशीच आहे शेंगांना. इकडे तुम्हाला नारळ पण मिळत आहेत रिटेलमध्ये. 45 रुपयाचा एक नारळ आहे. साईज बघा, हा 40 रुपयाचा आहे, हा आहे तो 35 रुपये, हा 30 रुपये आणि हा 25 रुपये. आणि तुम्हाला मार्केटमध्ये सोललेली मका पण मिळेल बघा. 1 किलो 60 रुपये, अर्धा किलो 30 रुपये सोललेली मका बघायची, मस्तपैकी मका सोलून मिळेल. इकडे लसूण पण आहे मार्केटमध्ये जो 260 रुपये किलो आहे, मोठावाला लसूण आहे बघा, ज्याला आपण चायनाचा लसूण म्हणतो. बघा हा 200 रुपये किलो लसूण आहे, आणि हा 180 रुपये किलो लसूण आहे. लसूणचे रेट पण बघून घ्या रिटेलमध्ये काय आहे ते मार्केटमध्ये. रिटेलमध्ये बघा कांद्याचा रेट काय आहे तो 50 रुपये किलो बघा, आणि हा तुम्हाला 1 किलो मिळतो ह्या मार्केटमध्ये. आणि बटाटे आहेत ते 100 रुपयाला 5 किलो, म्हणजे 20 रुपये किलोचा बटाट्यांचा रेट आहे इकडे. असं मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो, मार्केट एकदम सुनं आहे ना, तिकडे चालायला जागा नसते यावेळेला, पण खूप सुनं मार्केट आहे, बिलकुल कस्टमर नाही मार्केटमध्ये असं म्हटलं जाईल. श्रावण महिना सुरू आहे, पण भाज्यांचे रेट पण बऱ्यापैकी झालेले आहेत, वधारलेले आहेत, त्यामुळे
कस्टमरची पण कमी आहे. आणि बघा इकडे दम आलू आहे, जसं तुम्हाला चायनावाल्या भाज्या असतात ना तिकडे मिळेल तुम्हाला. आणि 50 रुपयाला ही 2 पॅकेट आहेत, म्हणजे 1 किलो 30 रुपयाला आहे आणि तुम्ही 2 घेतले तर 50 रुपयाला मिळते. आणि इकडे बेबी कॉर्न आहे, हे बघा 120 रुपये किलो आहे, पूर्ण पॅकेट किलोचं आहे, 120 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे मशरूमची पॅकेट आहेत, जी 100 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला. बघा 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. आणि असं एक घ्यायला गेलं तर 60 रुपयाला आहे, 2 घेतले तर 100 रुपयाला मिळतील तुम्हाला. यांच्याकडे पण सर्व अशा चायना भाज्या आहेत वेगवेगळ्या. इकडे दिसते ती पर्पल कलरची कोबी. बाकी सर्व भाज्यांच्या भाव तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, फक्त ही नव्हती दिसली. ही 200 रुपये किलो आहेत. आणि आपण पण आपल्या हव्या असलेल्या बऱ्याचशा भाज्या घेतलेल्या आहेत बघा, ते रेग्युलर आपल्याला लागतात त्या बऱ्याचशा भाज्या आपल्या घेऊन झालेल्या आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आपण एक्सप्लोर केलं आहे FMC वाशीचं रिटेलवालं मार्केट, जे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारचं आहे ते वालं मार्केट. आणि रेट तुम्ही भाज्यांचे बघितले आहेत. आणि श्रावण महिना सुरू असून पण भाजी मार्केटमध्ये गर्दी खूप कमी आहे का माहिती नाही. आता लोकांनी श्रावण पाळायचे सोडले आहेत का काय, भाज्यांचे भाव त्याच्यामुळे लोक कमी आहेत माहिती नाही. पण ठीक आहे, जे आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे भाज्यांचे भाव सर्व मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तुम्हाला FMC वाशी भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.